यवतमाळ जिल्ह्यात आज सायंकाळी अचानक हवामानात बदल झाला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसामुळे जिल्ह्याला मोठा फटका बसला असून पुसद येथे वीज कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर तिचा पती गंभीर जखमी झालाय. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. राळेगाव, आर्णी, उमरखेड आणि पुसद परिसरात पावसाचा जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. या पावसामुळे काढणीला आलेल्या शेती पिकांचं मोठं नुकसान झालं असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडलाय. सर्वात धक्कादायक घटना पुसद परिसरात घडली. येथे वीज अंगावर कोसळल्यानं एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तिचा पती देखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नागरिकांना झाडाखाली किंवा मोकळ्या जागेत न थांबता सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, यवतमाळ.